Good morning. Okay, we will start today's session. अरे लिंक पाठवल्यावरती जॉईन होत जावा ना. मी रिक्वेस्ट पाठवते. गुड मॉर्निंग संस्कृती. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. अरे ओके, उद्यापासून 11:30च्या आत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही रिक्वेस्ट पाठवत असाल तर ऍडमिट नाही करणार आहे मी. ओके, ओके. लास्ट लेक्चरला आपण विंडो ऑब्जेक्ट स्टडी केलं होतं, राईट? विंडो आपण वेट फॉर 5 minutes. मध्येच प्रेझेंटेशनच्या मध्येच तुमचे जॉईन व्हायची रिक्वेस्ट येते. ओके, लास्ट लेक्चरला आपण विंडो ऑब्जेक्ट स्टडी केला होता. त्याच्यामध्ये विंडो ऑब्जेक्टचे मेथड्स बघितले होते. विंडो ऑब्जेक्ट कशासाठी? ब्राउझर, जी काही ब्राउझरमध्ये तुम्ही वेब पेज ओपन करता दॅट बिकम्स अ विंडो. मग त्या विंडोमध्ये जे काही हे लास्ट आहे बरं का. आता ह्याच्यानंतर मी ऍडमिट नाही करणार आहे कोणी टून मध्ये. ओके, जावास्क्रिप्टचे विंडो ऑब्जेक्ट्स आपण स्टडी केला होता. त्याच्यामध्ये आपण विंडो मेथड्स बघितले होते. ओके, विंडो ऑब्जेक्टमध्ये डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. आपण हिस्ट्री पण म्हणजे जी काही वेब पेजेस आपण व्हिजिट करतो तर त्याची हिस्ट्री आपण युजिंग हिस्ट्री ऑब्जेक्ट रिट्राय करू शकतो. लोकेशन आणि नेव्हिगेटर ऑब्जेक्ट पण आहे. नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आपण बघितला होता. आपल्याला ब्राउझरची इन्फॉर्मेशन मिळते. हे विंडो ऑब्जेक्टचे मेथड्स आपण बघितले होते. अलर्ट, कन्फर्म, प्रॉम्प्ट, ओपन, क्लोज, सेट. सेट नेव्हिगेटर ऑब्जेक्ट आपण स्टडी केला होता. नेव्हिगेट ऑब्जेक्ट काय करेल? जे काही इंटरनेट ब्राउझर तुम्ही यूज करताय त्या ब्राउझरची ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला नेव्हिगेटर ऑब्जेक्ट देईल. ओके, तर नेव्हिगेटर ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज: नेम, ॲप कोड नेम, ॲप व्हर्जन, प्लॅटफॉर्म. ओके, हे जे काही प्रॉपर्टीज आहेत युजिंग डॉट ऑपरेटर, नेव्हिगेटर डॉट, हे जे काही प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी थ्रू आपण ब्राउझरची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करू शकतो. ओके, जेव्हा आपण ॲप नेम प्रॉपर्टी यूज करतो तेव्हा आपल्याला आउटपुटमध्ये नेटस्केप येतं. ओके, जेव्हा आपण इंटरनेट एक्सप्लोरर 11, फायरफॉक्स, क्रोम, सफारी हे जे काही ब्राउझर आहे किंवा मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, हे जेव्हा आपण ब्राउझरमध्ये नेव्हिगेटर डॉट ॲप नेम प्रॉपर्टी एक्झिक्यूट करू तेव्हा आपल्याला नेटस्केप असं ब्राउझरचं नेम तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही ओपेरा ब्राउझर यूज केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला ब्राउझरचं नाव ओपेरा मिळेल. बाकी जे काही क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर तुम्ही यूज करता त्या केसमध्ये तुम्हाला आउटपुटमध्ये नेटस्केप मिळेल. ओके, नेव्हिगेटर ॲप कोड नेम थ्रू आपल्याला काय मिळतं? नेम ऑफ द ब्राउझर, सॉरी, नेम थ्रू आपल्याला नेम ऑफ द ब्राउझर मिळतं आणि ॲप कोड नेम थ्रू तुम्हाला जे काही कोड यूज केले आहे रिटर्न्स अ स्ट्रिंग दॅट रिप्रेझेंट्स द कोड नेम ऑफ द ब्राउझर. तुम्ही कोणत्याही ब्राउझरमध्ये नेव्हिगेटर डॉट ॲप कोड नेम प्रॉपर्टी ॲक्सेस कराल त्या केसमध्ये तुम्हाला आउटपुटमध्ये मोझिला म्हणून
रिझल्ट मिळेल. ओके. मग जेव्हा तुम्ही प्लॅटफॉर्म प्रॉपर्टी यूज करता नेव्हिगेटरची, त्या केसमध्ये तुम्हाला ह्या पॉसिबल व्हॅल्यूज मिळतील. जे तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम याचा आउटपुट मध्ये मिळेल नेव्हिगेटर डॉट प्लॅटफॉर्म प्रॉपर्टी यूज केल्यावर. मे बी तुमची विंडोज 32 असेल, विंडोज 16, सन OS, लिनक्स जे काही असेल, ती ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव रिझल्टमध्ये मिळेल. सिम्पल प्रोग्राम. आणि जर तुम्हाला जावा एनेबल्ड आहे का नाही ते चेक करायचं असेल तुमच्या ब्राउझरला, तर नेव्हिगेटर डॉट जावा एनेबल्ड मेथड तुम्ही यूज करू शकता नेव्हिगेटर ऑब्जेक्टची. तर नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑब्जेक्ट. हिस्ट्री ऑब्जेक्ट हा पण विंडो ऑब्जेक्टचाच ऑब्जेक्ट आहे. मग जेव्हा तुम्हाला हिस्ट्रीचा ऑब्जेक्ट ऍक्सेस करायचा, विंडो ऑब्जेक्ट काय ग्लोबल ऑब्जेक्ट आहे, त्यामुळं त्याचे जे काही मेथड्स आहेत ओपन, क्लोज, अलर्ट, कन्फर्म, प्रॉम्प्ट, हे मेथड जेव्हा आपण ऍक्सेस करतो तेव्हा आपण ऑब्जेक्टचं नाव, विंडो ऑब्जेक्टचं नाव आपण देत नाही, कारण इट इज ग्लोबली अवेलेबल. पण हे जे काही हिस्ट्री, नेव्हिगेटर, लोकेशन हे जे काही ऑब्जेक्ट आहे त्यांचे मेथड्स ऍक्सेस करताना आपल्याला त्या ऑब्जेक्टचं नाव डॉट ती जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्याला ऍज अ पॅरामीटर द्यायची आहे. म्हणजे आता हिस्ट्री ऑब्जेक्ट काय विंडोचा ऑब्जेक्ट आहे, तर हिस्ट्री ऑब्जेक्ट ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला विंडो डॉट हिस्ट्री आणि डॉट जी काही त्याची प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी वापरून तुम्ही ऍक्सेस करू शकता. It contains the information of the URLs visited by the user within a browser window. जेवढे काही URLs तुम्ही विजिट केला त्याची इन्फॉर्मेशन हिस्ट्री ऑब्जेक्टमध्ये, हिस्ट्री ऑब्जेक्ट थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो. हिस्ट्री ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज आहेत लेंथ. लेंथ प्रॉपर्टी काय देईल की जेवढे काही URLs आहेत हिस्ट्री लिस्टमध्ये त्यांचं काउंट, म्हणजे किती नंबर ऑफ URLs युजरनी व्हिजिट केले त्याचा नंबर तो ॲज अ डॉट लेंथ, हिस्ट्री डॉट लेंथ जेव्हा तुम्ही ऍक्सेस कराल तेव्हा आपल्याला नंबर मिळेल की एक URL आहे, 2 URL आहे, इंटिजर नंबर मध्ये व्हॅल्यू मिळेल. करंट प्रॉपर्टी काय करेल, इट रिटर्न्स द करंट डॉक्युमेंट URL, म्हणजे सध्या ज्या वेबपेज तुम्ही ओपन केल्या त्या वेबपेजचं URL तुम्हाला ॲज अ रिझल्टमध्ये हिस्ट्री डॉट करंट जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आउटपुटमध्ये मिळेल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जर आपण यूज केली हिस्ट्री डॉट नेक्स्ट, तर आपण जी काही आपली हिस्ट्रीमध्ये लिस्ट आहे URLची त्याच्या नेक्स्ट जो काही डॉक्युमेंट असेल किंवा नेक्स्ट जे पेज आहे त्याला आपण रिडायरेक्ट होतो. प्रिव्हियस म्हणजेच इथं बॅक आहे. जेव्हा आपल्याला लास्ट डॉक्युमेंट कुठलं व्हिजिट केलंय किंवा आता सध्या तुम्ही करंट एका डॉक्युमेंट वरती त्याच्या आधी कुठलं प्रिव्हियसली कुठलं व्हिजिट केलं आहे ती जर पाहिजे असेल तर प्रिव्हियस किंवा बॅक नावाची प्रॉपर्टी आहे, ती यूज करून तुम्ही कुठलं URL तुम्ही प्रिव्हियसली व्हिजिट केलंय त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल, ते ऍक्सेस करता येईल. हिस्ट्री ऑब्जेक्ट मेथड्स आहेत बॅक, फॉरवर्ड आणि गो. ओके, हे जे काही मेथड्स आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला काय मिळेल, तुम्ही ब्राउझरमध्ये बॅक अँड फोर्थ मूव्ह करू शकता. जी काही हिस्ट्रीमध्ये URLs आहेत, जर तुम्हाला बॅक जायचं असेल तर बॅक मेथड यूज करा, फॉरवर्ड जायचं असेल तर म्हणजे नेक्स्टला जायचं असेल तर फॉरवर्ड मेथड यूज करा, किंवा तुम्हाला एका स्पेसिफिक URLला हिस्ट्रीमधल्या लिस्टला जायचं असेल तर गो फंक्शन आहे, गो आणि त्याच्या URL तुम्हाला ॲज अ पॅरामीटर त्याच्यामध्ये पास करायचं आहे. हे झालं हिस्ट्री रिलेटेड इन्फॉर्मेशन. हिस्ट्री ऑब्जेक्टमध्ये काय मिळतं आपल्याला, युजरनी किती पेजेस, वेब पेजेस किंवा URLs व्हिजिट केलेले आहे त्याचा काउंट मिळतो, नंबर ऑफ URLs व्हिजिटेड. देन करंट डॉक्युमेंटचं जर तुम्हाला URL पाहिजे असेल तर हिस्ट्री ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट URLला जायचं असेल हिस्ट्रीमधल्या किंवा प्रिव्हियस URLला जायचं असेल म्हणजे लिंकला तुम्हाला जायचं असेल तर युझिंग हिस्ट्री ऑब्जेक्ट वी कॅन गो बॅक अँड फोर्थ इन द हिस्ट्री. त्याचा प्रोग्राम तुम्ही करून बघा. सिंपल तुम्हाला हिस्ट्री डॉट लेंथ
जेव्हा तुम्ही कराल तर नंबर ऑफ काउंट तुम्हाला मिळेल. हिस्ट्री डॉट करंट केलं तर तुम्हाला करंट जी URL आहे ती मिळेल. ट्राय करा. नाही झालं तर मी एक्झिक्यूट करून दाखवते नंतर. आता थोडं लेंथ प्रॉपर्टी जे आहे ते वर्क होईना. मी एक्झिक्यूट करून बघितले. सकाळी झालं, आता होईना त्याचं लेंथचं. काय एरर आलाय मी बघून हा जो प्रोग्राम आहे हिस्ट्री ऑब्जेक्टचा तो नेक्स्ट लेक्चरला सांगेन. नेक्स्ट आहे लोकेशन ऑब्जेक्ट. लोकेशन ऑब्जेक्ट इज अ पार्ट ऑफ द विंडो ऑब्जेक्ट. ओके, सेम ऑब्जेक्ट आहे तसंच लोकेशन ऑब्जेक्ट आहे. ओके, लोकेशन ऑब्जेक्ट तुम्हाला जर लोकेशन ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज जर ऍक्सेस करायच्या असतील तर पहिल्यांदा आपल्याला विंडो ऑब्जेक्ट चा ऑब्जेक्ट ऍक्सेस करावा लागेल. म्हणजे विंडो डॉट लोकेशन डॉट जे काही लोकेशनच्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी तुम्ही ऍक्सेस करू शकता थ्रू विंडो डॉट लोकेशन. आता ह्याच्यामध्ये लोकेशन ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? हॅश, होस्ट नेम, होस्ट, HRF, पाथ नेम, पोर्ट, प्रोटोकॉल, सर्च, म्हणजे हे जे काही URL रिलेटेड जे आहे ती इन्फॉर्मेशन युझिंग लोकेशन ऑब्जेक्ट आपल्याला रिट्राय करता येते. सध्या होस्ट नेम काय आहे, पोर्ट काय आहे, पोर्ट नंबर काय आहे, परत रिटर्न्स द एंटायर URL म्हणजे सध्या कुठली डॉक्युमेंटमध्ये वेब पेजमध्ये आहात त्याची जी काही URL आहे ती आपल्याला युझिंग लोकेशन ऑब्जेक्ट प्रॉपर्टी मिळेल. त्याच्यासाठी मेथड्स आहेत रिलोड आणि रिप्लेस. असाइन मेथड काय करेल? इट लोड्स अ न्यू डॉक्युमेंट. रिलोड मेथड काय करेल? इट रिलोड्स द करंट डॉक्युमेंट म्हणजे रिफ्रेश होते रिलोड. आणि रिप्लेस मेथड काय करेल? इट रिप्लेसेस द करंट डॉक्युमेंट विथ अ न्यू वन. जे काही तुम्ही न्यू URL द्याल रिप्लेस लोकेशन डॉट रिप्लेस आणि त्या रिप्लेसमध्ये जी काही URL द्याल त्या URL ने तुमचं करंट डॉक्युमेंट रिप्लेस होईल म्हणजे न्यू डॉक्युमेंट ओपन होईल. हे झाले लोकेशन ऑब्जेक्टचे मेथड्स. त्याच्यासाठी सिंपल प्रोग्राम आहे लोकेशन ऑब्जेक्टचा. याच्यामध्ये पाथ नेम जे काही करंट डॉक्युमेंट आहे त्याचं पाथ नेम पाहिजे असेल तर लोकेशन डॉट पाथ नेमने आपण पाथ नेम रिट्राय करतोय. त्याची URL पाहिजे असेल तर लोकेशन डॉट HRF, लोकेशन डॉट प्रोटोकॉल. प्रोटोकॉल कोणतं यूज केलं आहे? इट रिटर्न करून बघूयात काय व्हॅल्यू देते. करतोय लोकेशन ऑब्जेक्ट. सो टायटल मध्ये द्या लोकेशन ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज. रिट्राय करण्यासाठी आपल्याला आधी ऑब्जेक्ट कॉल करावा लागेल विंडोचा. विंडो डॉट लोकेशन डॉट URL पाहिजे असेल तर HREF.
document save as आपली जी डॉक्युमेंट कुठल्या इथे एफ थ्रू जी काही URL आहे ती URL तुम्हाला ॲज अ आउटपुटमध्ये मिळते. जर तुम्हाला प्रोटोकॉल पाहिजे असेल तर फाईल आहे म्हणून प्रोटोकॉल आहे. पण समजा पोर्ट जर आपल्याला पाहिजे असेल कुठला पोर्ट आहे तर तुम्ही युजिंग डॉक्युमेंट डॉट राईट पोर्ट डिस्प्ले नाही झाला कारण आपण लोकल पोर्टवरती एक्झिक्यूट करतो. द सर्व्हर युजेस फॉर URL. सध्या आपण सर्व्हरकडे डेटा पण नाही पाठवतोय. जे काही डेटा आहे तो युजर करती क्लायंट मशीनवरतीच आहे. आपण अजून सर्व्हर सोबत कॉन्टॅक्ट नाही केलं. सो जे काही फाईल आहे ती करंट ह्याच्यामध्येच आहे. आपण डेटा कुठे आपण पाठवलेला नाहीये. सो पोर्ट नंबर आपल्याला डिस्प्ले नाही झाला तरी पण लोकल पोर्ट डिस्प्ले व्हायला पाहिजे. ठीक आहे. काही वर्क होते काही वर्क होत नाहीत. हे झालं लोकेशन ऑब्जेक्ट थ्रू आपण पाथ नेम त्याचं जे काही डॉक्युमेंट आहे सध्या आपण प्रोग्राम रन केला त्यामुळे त्याचंच पाथ जे आहे कुठल्या ड्राईव्हवरती आहे तिथून कुठल्या फोल्डरमध्ये आहे तो पाथ नेम आपल्याला इथे डिस्प्ले झालाय. लोकेशन डॉट href थ्रू आपल्याला जी काही URL आहे लिंक आहे ती लिंक आपल्याला डिस्प्ले झाली आणि लोकेशन डॉट प्रोटोकॉल ही आपण एक .html फाईल क्रिएट केली आहे. सो एक फाईल म्हणून ॲज अ आउटपुट आले आपल्याला. हिस्ट्री ऑब्जेक्टमध्ये जे काही URLs तुमच्या हिस्ट्रीमध्ये असतील त्या हिस्ट्री
म्हणजे किती नंबर ऑफ पेजेस तुम्ही व्हिजिट झालेत, किती करंट URL काय आहे, नेक्स्ट URL काय आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन युजिंग हिस्ट्री ऑब्जेक्ट मिळते. काही तुमच्या सिस्टीमवरती रन होते, काही नाही होते. सकाळी रन झाला प्रोग्राम, आता नाही होते, प्रॉब्लेम देतोय काय माहित नाही मला. ओके, तरी पण तुमच्या सिस्टीमवरती जर एक्झिक्यूट होत असेल तर एक्झिक्यूट करून बघा. सकाळी नंबर ऑफ पेजेस, जसं मी पेजेस वेब पेजेस ओपन करत होते तसे मला काउंट देत होतं हिस्ट्री डॉट लेंथ मेथड. पण नंतर मी एक्झिक्यूट करून बघितलं, आता काउंट देत नाही, सिम्पली 1 प्रिंट करते. तुमच्या सिस्टीमवरती एक्झिक्यूट करून बघा आणि सांगा मला. ओके, हिस्ट्री ऑब्जेक्ट, लोकेशन ऑब्जेक्ट आणि नेव्हिगेटर ऑब्जेक्ट मध्ये काही डाऊट आहे का? जस्ट ब्राउझर रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, सिम्पली ते ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टीज यूज करून जे काही आउटपुट येईल ते आउटपुट तुम्हाला प्रिंट करायचं आहे. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? आहेत का गेले? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नो मॅम, मॅडमनी काही घेतलं नाही म्हणून. ओके, नेक्स्ट आहे फॉर्म ऑब्जेक्ट. ओके, आपल्याला फॉर्मवरती इव्हेंट्स बघायचे. मग फॉर्म रिप्रेझेंट HTML फॉर्म. ओके, मग हे जे फॉर्म ऑब्जेक्ट आहे त्या फॉर्मवरती नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. एलिमेंट्स कोणते कोणते? टेक्स्ट फील्ड असेल, चेकबॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, सिलेक्ट ऑप्शन, टेक्स्ट एरिया असेल, सबमिट बटन्स असतील. ओके, HTML फॉर्म जेव्हा तुम्ही क्रिएट करतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट केला, त्याच्यामध्ये काय करता तुम्ही? युजर नेम देता, पासवर्ड देता, रजिस्ट्रेशन करताना तुम्ही युजर कडून युजर नेम घेता, डेट ऑफ बर्थ घेता. ओके, नेक्स्ट काय घेता? रेडिओ बटन थ्रू आपण जेंडर घेतो, मेल आहे का फिमेल. ओके, देन न्यू पासवर्ड, तुम्हाला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड, परत आपण तोच पासवर्ड रिटाईप करून घेतो. ओके, मग हे जे काही पासवर्डसाठी आपण पासवर्ड नावाचा टेक्स्ट फील्ड यूज करतो आणि जे काही युजर नेम आहे त्याच्यासाठी आपण टेक्स्ट फील्ड एलिमेंट यूज करतो. ओके, परत आपण युजर कडून आय एम नॉट रोबोट पण आपण चेक करतो, त्यासाठी आपण चेकबॉक्स घेतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन असं बटन देतो, राईट. हे झालं रजिस्ट्रेशन फॉर्म. मग त्यासाठी आपण काय करतो? हे जे काही टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, रेडिओ बटन, सिलेक्ट ऑप्शन, टेक्स्ट एरिया, सबमिट बटन, हे एलिमेंट्स यूज करून एक फॉर्म क्रिएट करतो. मग हे जे काही टेक्स्ट फील्ड, चेकबॉक्स, बटन्स जे आहेत ते सगळे काय झाले? एलिमेंट्स झाले ऑब्जेक्टचे. मग एखादं फॉर्म आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपण फॉर्म टॅग यूज करतो. सिंटॅक्स दिलाय फॉर्म आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याला एलिमेंट्स ऍड करायचे ते एलिमेंट्स आपण ऍड करतो अँड देन क्लोज द फॉर्म टॅग. मग फॉर्म ऑब्जेक्टमध्ये नंबर ऑफ प्रॉपर्टीज आहेत किंवा नंबर ऑफ ऍट्रिब्यूट्स म्हणू शकता तुम्ही. ऍट्रिब्यूट्स आहेत, ऍक्शन आहे, लेंथ आहे, मेथड आहे, नेम आहे, टार्गेट आहे. ऍक्शन काय करेल? इट सेट्स अँड रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ द ऍक्शन ऍट्रिब्यूट इन अ फॉर्म. आता पर्टिक्युलर तुम्ही फॉर्म मध्ये जेव्हा सबमिट किंवा लॉग इन वरती क्लिक करता त्यावेळेस रिडायरेक्ट कुठं जायचंय, कुठला पेज ओपन करायचंय ते तुम्ही ऍक्शन ऍट्रिब्यूट मध्ये देऊ शकता. त्या पेजला तुमचं जे काही जेव्हा तुम्ही बटन वरती क्लिक कराल तिकडे तुम्ही रिडायरेक्ट होता. नेक्स्ट आपण ह्याच्यामधली मेथड यूज करतो, मेथड ऍट्रिब्यूट. ओके, मेथड ऍट्रिब्यूट मध्ये आपण एकतर गेट किंवा पोस्ट हे दोन मेथड्स आपण यूज करतो. आता ही जी गेट मेथड आहे, जेव्हा आपण गेट मेथड यूज करतो तेव्हा जे काही आपण युजर नेम आणि पासवर्ड देतो त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला URL मध्ये दिसतात आणि पोस्ट मेथड मध्ये
गेट आणि पोस्ट मेथड म्हटल्यानंतर ती आपल्याला कुठे गेलं गेटमध्ये आपल्याला गेट आणि पोस्ट हे दोन मेथड्स आपण यूज करतो. गेटमध्ये जी काही आपण व्हॅल्यूज देतो त्या व्हॅल्यूज आपल्याला URL मध्ये दिसतात, पोस्टमध्ये नाही दिसत. नंतर आहे नेम टॅग आपण कशासाठी यूज करतो, जे काही फॉर्म एलिमेंट आहे. ओके, फॉर्मचे एलिमेंट्स कोणते, टेक्स्ट फील्ड, जे काही पासवर्ड, सबमिट बटन, रेडिओ बटन, चेकबॉक्स, हे जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सचा डेटा किंवा एलिमेंट्सची व्हॅल्यू जी काही तुम्ही टिक केलंय किंवा बटनवरती क्लिक केलंय किंवा टेक्स्ट फील्डमध्ये व्हॅल्यूज एंटर केलेत, मे बी अल्फाबेट्स असतील किंवा न्यूमेरिक व्हॅल्यू असतील, जी काही व्हॅल्यू तुम्ही एंटर केली आहे तिथली जो डेटा आहे तो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण हा जो नेम आहे तो नेम ऍट्रिब्यूट यूज करतो. म्हणजे फॉर्मचे जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सची व्हॅल्यू रिट्राय करताना आपण हा नेम ऍट्रिब्यूट यूज करून आपण ते ऍक्सेस करू शकतो. ओके, इट सेट्स अँड रिटर्न्स द व्हॅल्यू ऑफ द नेम ऍट्रिब्यूट इन अ फॉर्म. हे नंबर ऑफ ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आहेत, पण त्यातल्या आपण एक दोन तीनच यूज करतो. दॅट इज ऍक्शन, मेथड आणि नेम यूज करून आपण प्रोग्राम्स बघणार आहे. फॉर्म ऑब्जेक्ट वरती रिसेट आणि सबमिट, एक तर तुम्ही सबमिट करता किंवा जे काही फॉर्मचे जे डेटा तुम्ही एंटर केलाय तो रिसेट केल्यानंतर सगळा डेटा काय होणार आहे, ब्लँक होणार आहे. टेक्स्ट फील्ड वरती जर तुम्ही ए प्रिंट केला असेल तर रिसेट केल्यानंतर ब्लँकला रिसेट होईल. मग आता हे जे काही फॉर्म टॅग आहे, हे फॉर्म ऑब्जेक्ट आहे, त्या फॉर्म मध्ये हे जे काही टेक्स्ट एलिमेंट्स आहेत फॉर्मचे, ते एलिमेंट्स आपण युझिंग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. जो काही टेक्स्ट फील्ड मधला डेटा आहे रिट्राईव्ह करायचा आहे तुम्हाला, त्यासाठी आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आपण यूज करतो. तर द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट रिप्रेझेंट्स द होल HTML डॉक्युमेंट. HTMLचा जो काही HTML टॅग आहे, हेड टॅग आहे, टायटल टॅग आहे, फॉर्म टॅग, बॉडी टॅग, परत तुम्ही जे काही हेडिंग्स तुम्ही देता H1, H2, H3, पॅराग्राफ्स जे काही तुम्ही देता P, परत जे काही जेवढे काही टॅग्स तुम्ही HTML डॉक्युमेंटमध्ये यूज करतात त्या टॅग मधले सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला युझिंग डॉक्युमेंट ऑब्जेक्ट तुम्ही ऍक्सेस करू शकता. म्हणजे होल HTML डॉक्युमेंट मधला जो काही डेटा आहे दॅट रिप्रेझेंट्स द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. When HTML document is loaded in the browser, it becomes a document object. It is the root element. डॉक्युमेंट ऑब्जेक्ट काय, रूट एलिमेंट आहे. त्याच्यानंतर मग अँकर, फॉर्म आणि जे काही लिंक आहे ते येतात. मग ह्या फॉर्म मध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स बघतो, टेक्स्ट एरिया, चेकबॉक्स, रेडिओ, सिलेक्ट, रिसेट बटन. मग आता आपल्याला इव्हेंट्स हँडल करायचे आहेत फॉर्म वरती. इव्हेंट्स म्हणजे हा जो काही फॉर्म मध्ये इव्हेंट्स आपण कशासाठी यूज करतो, सपोज एखादं की तुम्ही प्रेस केलंय किंवा एखादा माऊसनी तुम्ही बटनवरती क्लिक केलंय, इट जनरेट्स अ इव्हेंट. मग ते जे काही इव्हेंट जनरेट झालेलं आहे ते हँडल आपण कसं करणार आहोत ते आपल्याला फॉर्म आणि इव्हेंट हँडलिंग मध्ये स्टडी करायचंय. ओके, मग हे जे फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण फॉर्म व्हॅलिडेशन बघणार आहे. मग हे जे काही आपण जावा स्क्रिप्टच्या फीचर्समध्ये बघितलं होतं की इट सपोर्ट्स फॉर्म व्हॅलिडेशन. म्हणजे जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशन म्हणजे काय करतो, आता जिथं फोन नंबरचं टेक्स्ट फील्ड आहे तिथे आपल्याला न्यूमेरिक डेटाच आपल्याला इनपुट द्यायचं आहे, तिथे आपल्याला टेक्स्ट डेटा किंवा जी काही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे ती देऊन चालेल का, नाही चालणार. म्हणजे हे काय झालं, आपण तिथे काय चेक करतो, युजरनी न्यूमेरिक डेटा एंटर केलाय का नाही. दॅट इज नथिंग बट व्हॅलिडेशन. ओके, मग आता जे काही तुमचं ईमेल ऍड्रेस आहे, ईमेल ऍड्रेस मध्ये काय असणार आहे, तुमचं जे काही स्टार्टिंगला जे काही युजर नेम असेल ते, नंतर @, पाहिजे
आणि डॉट जे काही ईमेलचं आहे की सपोज dipali@, gmail.com, हे जे काही मेल आय डी आहे ते करेक्ट आहे का नाही, म्हणजे @ आहे का, डॉट आहे का नाही, ते सगळं जे काही झालं व्हॅलिडेशन झालं. ओके, ते व्हॅलिडेशन आपण युजिंग इव्हेंट हँडलिंग आपण फॉर्म वरती अप्लाय करणार आहे. ते कसं होतं ते आपल्याला चेक करायचं आहे. मग त्या केसेसमध्ये जो काही टेक्स्ट मधला डेटा आहे, जे काही तुम्ही व्हॅल्यू देतात त्या करेक्ट आहे का नाही ते चेक करायला आपल्याला काय लागणार आहे, तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागणार आहे. मग तो डेटा एक्स्ट्रॅक्ट कसं करणार, चेकबॉक्स वरती क्लिक केलंय का नाही, रेडिओ बटन, आता रेडिओ बटनची प्रॉपर्टी काय, ऍट अ टाइम ओनली वन आयटम जो काही असेल तो आपण सिलेक्ट करतो. चेकबॉक्स मध्ये आपण मल्टिपल चॉईसेस देतो. मग जे काही चॉईस तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो कोणता आहे चॉईस, तो एक्स्ट्रॅक्ट कसं करणार, त्यासाठी आपण काय करतोय, हा जो डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आहे तो यूज करून आपण त्या व्हॅल्यूज आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय. ह्या डॉक्युमेंट ऑब्जेक्टचे मेथड्स आहेत, राईट एलन, गेट एलिमेंट बाय आयडी, गेट एलिमेंट बाय नेम, गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम, गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. ओके, डॉक्युमेंट डॉट राईट मेथड तर आपण बघितली, जी काही आपण स्ट्रिंग व्हॅल्यू देतोय ब्रॅकेट्समध्ये, डॉक्युमेंट डॉट राईट ब्रॅकेट्समध्ये जी काही व्हॅल्यू देतो आपण ती ब्राउझर म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे वेब पेज वरती ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग डिस्प्ले होते, त्यासाठी आपण डॉक्युमेंट डॉट राईट मेथड यूज करतो. नेक्स्ट आहे राईट एलन, समजा तुम्हाला न्यू लाईन ला जायचं असेल, जी काही स्ट्रिंग तुम्ही इनपुट देताय डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये, तिथून तुम्हाला नेक्स्ट लाईनला पॉइंट करायचं असेल तर आपण राईट एलन मेथड यूज करतो. इट वर्क्स लाईक राईट, पण जी काही स्ट्रिंग तुम्ही प्रिंट झाल्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटला कर्सर पॉइंट होतो युजिंग राईट एलन मेथड. जसं आपण प्रिंट एलन बघितलं तसंच राईट आणि राईट एलन मेथड आहे. नेक्स्ट आहे गेट एलिमेंट बाय आयडी. गेट एलिमेंट बाय आयडी रिटर्न द एलिमेंट हॅव्हिंग द गिवन आयडी व्हॅल्यू. ओके, ह्याचा आपण प्रोग्राम बघूयात. गेट एलिमेंट बाय आयडी म्हणजे आपण जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्सला आयडी हा ऍट्रिब्यूट सेट करणार आहे. मग जो काही ऍट्रिब्यूटचं नाव आहे आयडी मध्ये जी काही आपण नाव सेट करणार आहे त्या नेम थ्रू आपण काय करतोय, एलिमेंटचा डेटा ऍक्सेस करू शकतो. गेट एलिमेंट बाय आयडी. नेक्स्ट आहे गेट एलिमेंट्स बाय नेम. गेट एलिमेंट्स बाय नेम काय करेल, नेम ऍट्रिब्यूट सगळे जे काही एलिमेंट्स आहेत फॉर्म टॅग मध्ये त्या प्रत्येक टॅगला आपण नेम ऍट्रिब्यूट सेट केला तर त्या नेम जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू थ्रू आपण जी काही, आता सपोज टेक्स्ट फील्डला तुम्ही नेम टॅग दिलाय, त्या नेम टॅग थ्रू टेक्स्ट फील्ड मध्ये युजर जो काही डेटा इनपुट करेल तो डेटा आपण ऍक्सेस करू शकतो. याचं पण एक्झाम्पल आपण बघूया. गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम, जे काही टॅग्स आपण होल एचटीएमएल डॉक्युमेंट मध्ये आपण सगळे टॅग्स मध्येच टॅग यूज करतो. ओके, एचटीएमएल, हेड, टायटल, बॉडी, स्क्रिप्ट, H1, H2, हेडिंग टॅग्स, परत पॅराग्राफ्स, डिव्हिजन. ओके, हे जे काही टॅग्स आहेत त्या टॅग्स नेम थ्रू सुद्धा आपण त्याचा जो काही डेटा आहे तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक, हे सगळे मेथड्सचे एक एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल डेटा कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा. एक्सेसिंग फील्ड व्हॅल्यू बाय डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. ओके, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट थ्रू आपण जी काही एलिमेंट आहे, आता इथे एलिमेंट आपण टेक्स्ट फील्ड क्रिएट करतोय. मग टेक्स्ट फील्ड करताना त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यू थ्रू आपण काय करतोय, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट थ्रू ती व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करतोय. ओके, आता हा जो फंक्शन आहे इट प्रिंट्स द नेम ऑन अलर्ट मेसेज बॉक्स. ओके, मग ह्या प्रोग्राम मध्ये आपण काय केलंय, एक फॉर्म क्रिएट केलाय.
त्या फॉर्मला नाव दिलंय फॉर्म 1 आणि त्याच्यामध्ये आपण एक टेक्स्ट फील्ड घेतलंय इनपुट टाईप टेक्स्ट आणि त्याचा नेम ॲट्रिब्यूट आपण सेट केलाय नेमला आणि आपण एक बटन घेतलंय नेक्स्ट एलिमेंट आपण बटन घेतलंय त्या बटनवरती जेव्हा युजर क्लिक करेल ओके आता इथं आपण युजरकडून कोणता ऑन क्लिक नावाचा इव्हेंट घेतो म्हणजे युजर जेव्हा त्या बटनवरती क्लिक करेल त्यावेळेस आपल्याला तो इव्हेंट हँडल करायचा आहे मग तो इव्हेंट काय हँडल करेल इट विल प्रिंट द व्हॅल्यू इट विल प्रिंट द व्हॅल्यू इन अलर्ट मेसेज बॉक्स ओके मग आता ही जी युजरनी जी टेक्स्ट फील्ड क्रिएट केली त्यातली व्हॅल्यू कशी रिट्राईव्ह करणार आपण त्यासाठी आपण काय केलंय डॉक्युमेंट डॉट फॉर्म 1 डॉट नेम डॉट व्हॅल्यू एक्झाम्पल आपण घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगते सिंपल आपण एक फॉर्म क्रिएट करू अजून आपण ऍक्शन मेथड वगैरे नाही करत आहे सिंपल एक फॉर्म डिझाईन करतोय त्यातलं टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू आपण कसं रिट्राय करतोय त्याचा एक प्रोग्राम बघतोय फक्त काय करतोय व्हॅल्यू फ्रॉम टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू आपण रिट्राय करतोय बॉडी टॅग मध्ये आपण त्याचा कोड लिहितो आपल्याला इथं फॉर्म क्रिएट करायचा आहे एक फॉर्म युजिंग फॉर्मला आपल्याला नेम ॲट्रिब्यूट आपल्याला सेट करायचं आहे फॉर्मचं नेम ॲट्रिब्यूट सपोज माय फॉर्म आवाज नाही येते का हॅलो हॅलो आवाज येत नाहीये का येतोय मॅम. ओके फॉर्म नेम इज इक्वल टू माय फॉर्म फॉर्म टॅग क्लोज करा आपल्याला इथे काय करायचंय टेक्स्ट फील्ड घ्यायचंय आणि त्या टेक्स्ट फील्ड मधून व्हॅल्यू रिट्राय करायचे एक सिंपल प्रोग्राम जस्ट त्यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा नेम आणि आता काय करूयात आपण इनपुट आपण टेक्स्ट फील्ड करतोय सो टेक्स्ट आणि ह्या टेक्स्ट फील्डला नाव देऊयात आपण नेम नेम काही व्हॅल्यू नेम इज इक्वल टू तुम्ही काही व्हॅल्यू जी तुम्हाला द्यायची ती व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता ओके आणि एक बटन क्रिएट करायचं आहे इनपुट बटन ह्या बटनला तुम्हाला व्हॅल्यू काय द्यायची बटन वरती ती व्हॅल्यू दिसणार आहे ते आपण काय करूया डिस्प्ले करूयात डिस्प्ले नावाचं बटन क्रिएट करूयात
आणि जेव्हा युजर ह्या बटनवरती क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय करायचंय, जी टेक्स्ट मधली व्हॅल्यू आहे ती रिट्राय करून एक मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचं, अलर्ट मेसेज आपण डिस्प्ले करू. सो मेथड, एक मेथड आपल्याला स्क्रिप्ट मध्ये लिहावी लागेल मेसेज नावाची. ओके, आता जेव्हा तुम्ही सध्या आपण काय केलेलं आहे, .html सेव्ह केले. आता जेव्हा तुम्ही हा सिंपल प्रोग्राम एक्झिक्यूट कराल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती फक्त फील्ड दिसेल फॉर्म 3, ओके, नेम दिसेल आणि डिस्प्ले दिसेल. ओके, आता ह्या नेम मध्ये तुम्ही जी काही व्हॅल्यू एंटर करताय, ओके, जेव्हा आपण डिस्प्ले वरती क्लिक करू तेव्हा आपल्याला काय पाहिजे, इथे प्रिंट व्हायला पाहिजे, एक अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये नेम इज काय एस एस, जी काही व्हॅल्यू तुम्ही इथे देताय ह्या टेक्स्ट फील्ड मध्ये ती व्हॅल्यू आपल्याला रिट्राय करायची. आता ती व्हॅल्यू रिट्राय कसं करणार, त्यासाठी आपल्याला स्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे HTML सेल्फ टॅग मध्ये. इथे आपल्याला काय करायचं, जेव्हा युजर डिस्प्ले बटन वरती, ओके, जेव्हा युजर ह्या डिस्प्ले बटन वरती क्लिक करेल म्हणजे इव्हेंट जनरेट झाला. ओके, मग हा जो इव्हेंट आहे क्लिक केल्यानंतर काय करायचं आपल्याला, अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले करायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय, एक फंक्शन क्रिएट करूयात, त्याचं नाव काय, मध्ये आपल्याला काय करायचंय, ही जी व्हॅल्यू आहे टेक्स्ट फील्ड मधली ती व्हॅल्यू आपल्याला रिट्राय करायची, राईट. मग आता ती रिट्राय कसं करणार, इथे आपण एक व्हेरिएबल घेऊया, व्हेरिएबल एन, नेम नावाचं व्हेरिएबल घेऊया. ओके, आता आपल्याला हा जो फॉर्म आहे ते काय एक वेब पेज वरती आहे, राईट. मग हा वेब पेज म्हणजे ऍक्सेस करायचे, त्या वेब पेजवरचे एलिमेंट्स आपल्याला ऍक्सेस करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, वेब पेज इज नथिंग बट डॉक्युमेंट, म्हणजे आपल्याला ऑब्जेक्ट कशाचा पाहिजे, डॉक्युमेंटचा ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, राईट. सो डॉक्युमेंट, हा झाला डॉक्युमेंटचा ऑब्जेक्ट. आता ह्या ऑब्जेक्ट वरती काय आहे, आपला फॉर्म आहे. ओके, आपला टेक्स्ट फील्ड जो आहे, हा जो नेम नावाचा टेक्स्ट फील्ड आहे तो कुठे आहे, ह्या डॉक्युमेंट वरती आहे, राईट. ह्या डॉक्युमेंट मध्ये आपण हा जो सिंपल फॉर्म आहे जो फक्त नेम आणि डिस्प्ले केलाय, तर हा जो फॉर्म आहे तो आपल्याला पहिल्यांदा फॉर्म ऍक्सेस करावा लागेल, राईट. ओके, नेम आणि डिस्प्ले हे दोन जे एलिमेंट्स आहेत, टेक्स्ट फील्ड आणि बटन हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते फॉर्म वरती आहेत, राईट. मग त्यासाठी आपल्याला हा जो फॉर्म आपण क्रिएट केलेला आहे, फॉर्म नेम इज इक्वल टू माय फेम, राईट, माय फॉर्म. तर आपल्याला फॉर्मचा जो काही नेम आहे त्या नेम थ्रू ते एलिमेंट्स आपल्याला ऍक्सेस करायचे. सो डॉक्युमेंट म्हणजे सध्या ज्या वेब पेज वरती आपण आहे तो डॉक्युमेंट झाला. डॉट टेक्स्ट आहे, हा जो टेक्स्ट आहे तो कुठे आहे, फॉर्म मध्ये आहे. सो फॉर्मचा आपण नेम ऍट्रिब्यूट सेट केलाय, दॅट इज माय फॉर्म. आता आपण कुठे आलो, फॉर्म वरती आलो. आता त्या फॉर्म मधला आपल्याला कोणता व्हॅल्यू पाहिजे, टेक्स्ट मध्ये जी काही व्हॅल्यू युजर एंटर करतोय ती व्हॅल्यू पाहिजे. ओके, ती व्हॅल्यू जर आपल्याला ऍक्सेस करायची असेल तर आपण इथं काय केलंय, ह्या टेक्स्टला एक नाव दिलंय, नेम ऍट्रिब्यूट आपण सेट केलंय, राईट. मग त्या नेम ऍट्रिब्यूटचं नाव काय आहे, यू नेम. ओके, सो यू नेम म्हणजे आपण सध्या कुठे पॉइंट करतोय, टेक्स्ट फील्ड पॉइंट करतोय.
आता तिथली जी काही व्हॅल्यू युजर एंटर करेल ती व्हॅल्यू आपल्याला रिट्राय करायची आहे. सो डॉट व्हॅल्यू कळालंय. डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म डॉट युनेम डॉट व्हॅल्यू हे काय आहे ते कळलंय का? व्हॉइस मेसेज करा. कळालंय का? येस श्रुणू. मॅम. येस मॅम. डॉक्युमेंट डॉट माय फॉर्म डॉट युनेम. ओके, पहिल्यांदा आपण वेब पेज वरती आहे त्यामुळे आपल्याला डॉक्युमेंट डॉट, आता हा जो काही एलिमेंट्स आहेत ते त्याचा कंटेनर कोण आहे? फॉर्म आहे. त्यामुळे आपण फॉर्मचं नेम माय फॉर्म इथे दिलंय, राईट. आता ह्या माय फॉर्म मध्ये कुठल्या एलिमेंटच्या व्हॅल्यू तुम्हाला रिट्राईव्ह करायचंय? टेक्स्ट फील्डचं. मग त्या टेक्स्ट फील्डला जे काही नेम तुम्ही दिलंय त्या ते नेम आपण युनेम आणि त्याची व्हॅल्यू रिट्राय करायची म्हणून आपण डॉट व्हॅल्यू. ओके, मग जी काही व्हॅल्यू आहे ती ह्या व्हेरिएबल नेम मध्ये स्टोअर होईल. आपल्याला जस्ट अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये ती व्हॅल्यू प्रिंट करायची. युजर नेम इज, युजरचं नाव काय आहे मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले होईल. जेव्हा युजर डिस्प्ले बटन वरती क्लिक करेल, ओके, आपण इथे केलंय हा जो बटन आहे त्या बटनला आपण इव्हेंट दिलाय. कोणता इव्हेंट दिलाय? ऑन क्लिक इव्हेंट. जेव्हा युजर इव्हेंट जनरेट करेल म्हणजे ह्या बटनला जेव्हा युजर क्लिक करेल त्यावेळेस कोणती मेथड कॉल होईल? ऑन क्लिक. ऑन क्लिक मध्ये आपण काय इव्हेंट कसा हँडल केलाय? हा जो MS ची फंक्शन आहे तो फंक्शन काय होईल? कॉल होईल. मग आणि तो अलर्ट मेसेज डिस्प्ले होईल. ओके, एक्झिक्यूट करून बघा. रिफ्रेश. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू देते डिस्प्ले. ओके, डिस्प्ले केल्यानंतर आपल्याला इथे अलर्ट मेसेज बॉक्स दिसतोय. धिस पेज सेड युजर नेम इज दीपाली. जी काही टेक्स्टमध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे स्क्रीनवरती अलर्ट मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले होती. मे बी तुम्ही मोनिका, तुम्हाला व्हॅल्यू मिळेल मोनिका. टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू कशी रिट्राय करायची कळलंय का? टेक्स्ट फील्ड मधली व्हॅल्यू कशी रिट्राय करायची कळलंय? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आहे गेट एलिमेंट बाय ID मेथड. आता आपण हा जो आहे सिम्पली फॉर्म थ्रू कसं रिट्राय केलं? नेम टॅग थ्रू आपण रिट्राय केलं. आता जी काही मेथड आहे डॉक्युमेंटची गेट एलिमेंट बाय ID, ती मेथड कशी वर्क होते त्याचं एक्झाम्पल बघूया. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID मेथड रिटर्न्स द एलिमेंट ऑफ स्पेसिफाईड ID. आता हे जे काही एलिमेंट्स आहेत फॉर्म वरती एलिमेंट्स कोणते कोणते असणार आहेत? टेक्स्ट फील्ड, टेक्स्ट एरिया, बटन, रेडिओ बटन, चेकबॉक्स, सबमिट बटन, पासवर्ड. ते हे जे काही आहेत ते काय झाले? फॉर्मचे एलिमेंट्स झाले. ओके, मग त्या प्रत्येक एलिमेंटला जर आपण ID दिलं, ID ऍट्रिब्यूट जर आपण सेट केला, जसं आपण आता नेम ऍट्रिब्यूट सेट केलंय, नेम इज इक्वल टू यू नेम, तसं तुम्ही ID इज इक्वल टू जी काही तुम्हाला ID सेट करायची ती ID तुम्ही सेट करू शकता. त्या ID थ्रू सुद्धा आपण जो काही एलिमेंट आहे त्या एलिमेंटच्या व्हॅल्यू आपण ऍक्सेस करू शकतो. जसं आपण आताच्या एक्झाम्पल मध्ये डॉक्युमेंट डॉट फॉर्म 1 डॉट नेम डॉट व्हॅल्यू हे यूज केलं, तसंच आपण इन्स्टेड ऑफ दॅट गेट एलिमेंट बाय ID ही मेथड आपण यूज करू शकतो. ओके, त्याचं एक एक्झाम्पल आहे. इथे आपण एक नंबर युजर करून घेतोय इनपुट आणि त्या नंबरचा आपण काय करतोय? क्यूब फाइंड आउट करतोय. ओके, आणि तो क्यूब ॲज अ अलर्ट मेसेज बॉक्स वरती आपण डिस्प्ले करतोय. जेव्हा युजर बटन वरती क्लिक करेल इट विल जनरेट अ इव्हेंट ऑन क्लिक.
गेट एलिमेंट बाय आय डीचं एक्झाम्पल घ्यायचंय का? आय डी थ्रू कसं व्हॅल्यू रिट्राय करायची? कोणती मेथड कळतोय? मेथडचं नाव काय? गेट एलिमेंट बाय सेम प्रोग्राम आपल्याला काय करायचं आहे? इन्स्टेड ऑफ गेटिंग नेम थ्रू आपण व्हॅल्यू रिट्राय केली होती, नेम ॲट्रिब्यूट थ्रू. आता आपल्याला काय करायचं आहे? गेट एलिमेंट बाय आय डी. मग इथे आपण काय करूयात? एक फॉर्म जनरेट करूया. जो फॉर्म आहे तो काय करतोय? क्यूब फॉर्म करतोय. ओके, त्या फॉर्मला एक नेम देऊयात आपण, माय फॉर्म. टॅग क्लोज करा. युजर कडून एक नंबर घेऊयात. नंबर एंटर नंबर याच्यामध्ये टेक्स्ट फील्ड आपण मगाशी नेम सेट केलं होतं. इथे आपण काय करूयात? आय डी सेट करूयात. आय डी नंबर क्लोज. आणि इथे आपण एक बटन क्रिएट करूयात. हा बटन वरती जेव्हा युजर क्लिक करेल तर तो काय करेल? रिझल्ट मध्ये त्याला क्यूब मिळेल. त्याची व्हॅल्यू आपण फाइंड क्यूब, या बटनला नाव आपण फाइंड क्यूब दिले. आपण हा फॉर्म सेव्ह करूया. फॉर्म करून बघूयात आपल्याला काय दिसतं स्क्रीनवरती. गेट एलिमेंट एक्झिक्यूट करून बघा. तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसेल? एंटर नंबर टेक्स्ट फील्ड दिसेल आणि फाइंड क्यूब. आता इथे तुम्ही जो काही नंबर देणार आहे, सपोज 3 दिलं आणि फाइंड क्यूब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? हा जो रिझल्ट आहे क्यूबचा रिझल्ट, 3चा क्यूब काय असणार आहे? 27. हे तो आपल्याला अलर्ट मेसेज बॉक्समध्ये डिस्प्ले करायचा आहे. आता सध्या आपण बटनला इव्हेंट दिलेला नाहीये. मग इव्हेंट द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथे ऑन क्लिक, जेव्हा बटनला क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय करायचं? इथे क्यूब फाइंड आउट करायचे. ओके, सो क्यूब नावाची मेथड आपण इथे लिहूयात. त्याच्यामध्ये हेड टॅग मध्ये स्क्रिप्टचा
फंक्शन आहे तो फंक्शन आपल्याला लिहायचा आहे. लँग्वेज इज इक्वल टू त्याच्यामध्ये आपल्याला क्यूब नावाचं फंक्शन घ्यायचं आहे. तो काय करेल, क्यूब फाइंड आउट करेल. सो फंक्शन नंबर इज इक्वल टू, आता आपल्याला हा जो टेक्स्ट फील्ड आहे, ओके, हा जे टेक्स्ट फील्ड मध्ये जो काही आपण नंबर एंटर केलेला आहे, ही जी 3 जी ही आहे ही व्हॅल्यू आपल्याला ऍक्सेस करायची आहे. तर ही व्हॅल्यू कशामध्ये आहे, ह्या वेब पेज वरती आहे. ह्या वेब पेजला जर आपल्याला पॉइंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डॉक्युमेंट क्रिएट करावं लागेल, राईट. डॉक्युमेंट डॉट, आता आपल्याला काय करायचंय, हा जो एलिमेंट आहे, एलिमेंट कोणता आहे आपला, टेक्स्ट. हा जो टेक्स्ट एलिमेंट आहे त्याची आयडी काय आहे, नम. बाय गेट एलिमेंट डॉट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय मेथड आहे, त्या मेथड थ्रू आपल्याला ती व्हॅल्यू रिट्राय करायची. आता ह्या आयडीचं नाव काय आहे, ह्या टेक्स्टचं तिच्या नम आहे. सो इथे आपण त्या आयडीचं नाव द्यायचं आपल्याला नम. आता त्या टेक्स्ट वरची आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. सो डॉट व्हॅल्यू, डॉक्युमेंट काय करेल, त्या डॉक्युमेंटला पॉइंट करेल आणि गेट एलिमेंट बाय आयडी, म्हणजे हा एलिमेंट कोणता आहे, जो काही तुम्ही आयडी द्याल, आयडी काय दिली आपण टेक्स्ट फील्डला, नम नावाची आयडी दिली, तर तो आयडी नेम आपल्याला ऍज अ इनपुट गेट एलिमेंट बाय आयडी मेथडला द्यायचं आहे. आता याची जे काही क्यूब आहे ते क्यूब आपल्याला अलर्ट मेसेज बॉक्स मध्ये डिस्प्ले करायचं आहे. सो क्यूब इज डायरेक्टली इथे तुम्ही काय करा, क्यूब फाइंड आउट करा, नंबर बघा. बॉडी टॅग क्लोज करायचं आहे, बॉडी टॅग क्लोज क्लोज आहेत का बघा. ओके, एक्झिक्यूट करून बघा. स्क्रिप्ट टॅग क्लोज करायचं आहे. हा जो एंटर आहे नंबर, इथे मी जर 2 ऍज अ इनपुट दिले, फाइंड क्यूब वरती क्लिक केले तर अलर्ट मेसेज बॉक्स डिस्प्ले झाला, क्यूब इज 8. जर इनपुट 3 दिलं, इट विल फाइंड द क्यूब 27. ओके. गेट एलिमेंट बाय आयडी मेथड कळली. Yes, ma'am.